तुम्ही शनिवारपर्यंत कारवाई करा, नाहीतर सोमवारी आम्ही महाड बंद ठेवणार। तुम्ही ताबडतोब सर्व आरोपी अरेस्ट करावी, नाहीतर सोमवारी महाड बंद। मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना शनिवारपर्यंत अटक न झाल्यास महाड बंदची हाक देणार असल्याचा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय। मंगळवारी त्यांनी महाड येथील पंकज यांची भेट घेतली। यावेळी संजय नाईक देखील उपस्थित होते। मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता। या हल्ल्यात गंभीर जखमी पंकज यांच्यावर उपचार सुरू आहेत। मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे यांनी भेट घेऊन पंकज यांची चौकशी केली होती। यानंतर प्रत्युत्तर मिळणार असा इशारा अमित ठाकरेंनी दिला होता। मंगळवारी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील मनसे कार्यकर्त्यांसह उमासरे यांची महाडमध्ये भेट घेतली। यावेळी त्यांनी पंकज उमासरे यांच्या दुकानाची पाहणीही केली। यानंतर महाडचे डीवायएसपी शंकर काळे आणि पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांची भेट घेतली आणि आरोपींना अद्याप अटक का झाली नाही याचा जाब विचारला। आपण बीडमध्ये आलोय की महाडमध्ये असा सवाल उपस्थित केला। महाडमध्ये भंगार माफिया वाढत असून तो तरुणांना गुन्हे करण्यास प्रवृत्त करतोय। पोलिसांवर प्रचंड दबाव असून आरोपी खुलेआम फिरत आहेत, पोलीस मात्र डोळे बंद करून पाहतायत, अशी टीका त्यांनी केली। जाधव पुढे म्हणाले, आम्ही पोलिसांना शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे। जर मुख्य आरोपीसह सर्व आरोपींना अटक झाली नाही तर सोमवारी महाड बंद ठेवण्यात येईल। यावेळी मनसेचे मुंबई आणि उरणसह सर्व परिसरातील नेते मोठ्या संख्येने महाडमध्ये उपस्थित राहतील। या बंदला महाडमधील विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून वाढत्या गुन्हेगारी विरोधात मनसे आता आक्रमक भूमिकेत घेत असल्याचं दिसून येत आहे। मला तर आज महाडमध्ये आलोय की बीडमध्ये आलोय असा प्रश्न पडलाय, कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये भंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय, ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय, हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे। खरं तर नव्याचे 9 दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो, म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर काय होतं, तर ते तसं झालेलं आहे। माकडाच्या हातात महाडमध्ये कोलीत मिळालं आहे आणि ते सगळं जाळच सुटलेलं आहे। सो मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही इथले DYSP आहे त्यांना भेटलो, त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतं आहे, त्यांच्या बोलण्यातून वाटतंच आहे। कारण एखादा आरोपी का अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिलं त्याला डिस्चार्ज होऊ द्या तुमच्या फिर्यादीला। तर ही काय लॉजिक आहे ना? एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना। जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ अरेस्ट झाले पाहिजेत। आता मी एक फोटो दाखवला, तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता। जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का की महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे? हा बघा, हा कालचा फोटो आहे, हे बघा। कार्यक्रमात हे कसे काय येऊ शकतात? म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाही आहे का? आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवारपर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हाक देणार। आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते, आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील। इथले उबाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंदमध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे। मी महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंदमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।